हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात आणि मला मिस पण केलं असेल असं मी होप करते. कारण लास्ट 2 to 3 डेज असं झालं की मी व्हिडिओ तर रेकॉर्ड केले, पण मला एडिट करायला टाईमच नाही भेटला. अ, थोडं माझं शेड्यूल थोडं टाईट होतं त्यामुळे. सो आम्ही लास्ट संडेला ना ह्या हॅपी स्ट्रीटला गेलो होतो. हॅपी स्ट्रीट मोस्टली संडेलाच असतं. आय गेस ते 6 वाजता स्टार्ट होतं सकाळी. तिथे ना छान खूप ॲक्टिव्हिटीज असतात, स्मॉल स्मॉल ॲक्टिव्हिटीज असतात. जसं कॅरम खेळायचं, बॅट बॉल हे तुम्ही बघू शकता कृष्णवी आणि प्रनिल बॅट बॉल खेळत आहेत असं. आर्चरी असतं, पेंटिंग करायचं असतं, नंतर पझल सॉल्विंग्ज असतात. खूप छान वाटतं. ते लहान मुलांना असं चॉक देतात, त्या चॉकने ते लिहितात रोडवर. असं खूप छान छान ॲक्टिव्हिटीज असतात आणि आपल्याला पण तिथे कळतं की मुलं कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे असं म्हणून. आणि तिथे हे म्युझिकल इव्हेंट नाही म्हणता येणार, पण म्युझिकल असं एक छोटंसं क्लब होतं. त्यात ते सांगतात आपल्याला की ड्रमच्या कुठल्या कशावर बीट वाजवायची, कशावर नाही असं म्हणून, कधी क्लॅप करायचं वगैरे ते. त्यानंतर हे आम्ही इथे बेल्स ठेवलेले होते ते वाजवले. स्नेक अँड लॅडर होतं ते, म्हणजे खेळलो तर नाही, पण ती कृष्णवी असंच मस्ती म्हणून इकडून तिकडे जात होती. त्याच्यानंतर हे पझल सॉल्विंग होतं. कृष्णवीला तर काही एवढं येत नाही कारण की ती लहान आहे अजून, पण प्रनिल ट्राय करत होता. त्याने 1-2 जॉईन पण केले आणि कृष्णवी मला मध्येच म्हणत होती की ये माझ्याजवळ बस असं म्हणून. सो हे असं असतं, खूप छान मजा येते. त्यानंतर हे असं रिंग्स टाकायचं होतं. कृष्णवीला तर खूप मजा येत होती हे करायला. हे ॲक्टिव्हिटीज ना आपण लहान मुलांना घरी पण सांगू शकतो की असं करायचं, तसं करायचं असं म्हणून. मग तिथे ना खूप छान असं म्युझिकल इव्हेंट्स पण होते. छान खूप मजा आली. मी आणि कृष्णवीने पण ड्रम्स वाजवले. ते सांगायचे त्या त्या बीट्सवर आपण ड्रम वाजवायचे आणि ते सांगतील तेव्हा आपण क्लॅप करायचं. तर ऐकायला पण खूप छान वाटतं. त्यानंतर जंपिंग करायचं होतं. मग कृष्णवीला तर काही येणार नाही म्हणून मीच तिला घेऊन असं जंप करत होते. त्यानंतर मग काय, घरी आलो, सकाळचा नाश्ता वगैरे रेडी करायचं, जेवण करायचं, कृष्णवीला जेव घालायचं, तेच आपलं डेली रुटीन. त्यानंतर भांडी वगैरे आवरायची आणि मग असंच चालतं. तुमच्याकडे पण काही असे इव्हेंट आले असेल तर तुम्ही मला सांगू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.